नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. वाढत्या वयात आपल्या मुलांचं आरोग्य आणि बुद्धी तेज असावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या वातावरणामध्ये मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची हा खरं तर त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आयुर्वेदामध्ये नवजात बालकांसाठी एक प्राचीन आणि प्रभावी संस्कार सांगितलाय, तो म्हणजे सुवर्णप्राशन. अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही पद्धत खरंच आपल्या बाळासाठी वरदान आहे का? यातून बाळाला कोणते फायदे मिळतात आणि ते कधी आणि कसं द्यावं, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्य संबंधी कुठलेही प्रश्न थेट आता विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-410-10-610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, खरं तर सुवर्णप्राशन फार महत्त्वाचा प्रकार आहे जो लहान मुलांना दिलाच गेला पाहिजे. पण सुरुवात आपण असं करूयात की सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय ते आपण आधी आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूयात. नक्कीच. खरं आहे, कसं आहे की सोनं आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे सोन्याचे दागिने तर आपल्याला आवडतातच. आपल्याला आता दसरा गेला, बिलकुल त्याच्यामध्ये आपण सोनं सगळ्यांकडे वाटतो असं म्हणतात. म्हणजे आता आपण आघाड्याचं फक्त पानं देतो, पण नमस्कार करतो. ज्यांच्याकडे सोनं देण्याची शक्यता असते ते लोक खरोखरी सोन्याचं पान करून यावेळेला मोठ्यांना नमस्कार करत असतात. त्याच्यानंतर आपण आता बघतोय, आपण धनत्रयोदशीकडे जातोय, जिथे परत धनाची पूजा असते. त्या दिवशी सोनं विकत घेण्याचं आपल्याकडे खूप महत्त्व असतं. म्हणजे एकूणच काय आहे तर सोन्याला आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये महत्त्व खूप जास्त प्रमाणात दिलेलं आहे. आज पुष्य नक्षत्र पण आहे. पुष्य नक्षत्र म्हटलं की परत सोन्याला महत्त्व आलंच. तर सोन्याला हे का महत्त्व आहे? कारण की सोनं एक अशी धातू आहे की जी पटकन खराब होतच नाही. म्हणजे त्याला नोबल मेटल म्हणून असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या स्वतःमध्ये हा जो अक्षय गुण आहे की त्याचं कधीही क्षय होत नाही. म्हणजे पूर्वी पार आपण पिढ्या जे सोनं असेल ते तसं तसं पुढच्या पिढीला पास ऑन होतंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बिलकुल. तर हे जे सोनं आहे हे जर का बाहेर अक्षय आहे तर शरीराच्या आत पण गेल्यावरती ते अक्षयपणा जो आहे त्याचा ते आपल्या शरीराला ते देणार आहे. हे प्रत्येकाने पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे त्या सोन्याला महत्त्व आहे. आपण बाजारात गेलो, आपण स्टील किती किलोभराने विकत आणतो की नाही, सोनं तसं आणता येतं का? नाही. सामान्य माणसाने कधीही विचार केला तर तो 1 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 1 तोळा असं आपण सोनं विकत आणतो ना. म्हणजे काय आहे की सोन्याचा जसा अक्षय गुण आहे तसं सोन्याचा डोस सुद्धा शरीरात सुद्धा जाताना आपल्याला कमीत कमी तो ठेवावा लागतो. त्यामुळे सोनं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपल्या शरीरातल्या कुठल्याही चयापचय क्रियेला व्यवस्थित राहण्याकरता ते खूप मदत करतं. म्हणजे अगदी लहान जे आपण म्हणतो ना की जन्म झालेलं जे बाळ आहे त्याच्यापासून ते आपल्या आयुष्याच्या शेवटल्याच्या दिवसापर्यंत सोन्याला आपल्याकडे खूप महत्त्व दिलेलं आहे. तर हे सोनं प्राशन करणं, प्राशन म्हणजे काय आहे तर खाणं. आता सुवर्णाचं प्राशन करणं हे आपल्याकडे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे हे सोनं जर का काही मात्रेमध्ये खाल्लं गेलं रोजच्या रोज तर आपल्या शरीरामध्ये त्याचे खूप सगळे चांगले फायदे होताना दिसतात. मुख्यतः कसं आहे की आपल्या ज्या सगळ्या सेल्स आहेत त्या व्यवस्थित राहायला मदत मिळते. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या शरीरातली प्रत्येक सेल आहे ती जन्माला येते आणि मग काही दिवसांनी मरते. म्हणजे प्रत्येक सेलचं आयुष्य आहे ते वेगवेगळं असतं. पण आत्ता सुद्धा असे रिसर्च आहेत की ज्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की सोनं जर का शरीराच्या आत गेलं तर आपल्या सेल्सची आयुष्य जे आहे ते वाढतं. तेवढंच नव्हे तर त्यांच्यामध्ये होणारं जे मेटाबॉलिझम आहे, म्हणजे त्यांचं जे काही कार्य करण्याची पद्धती असते ती कार्यपद्धती सुद्धा त्याच्यातनं सुधारायला मदत मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीम करता सोनं जे आहे ते टॉनिक असतं. त्यामुळे नर्वाईन टॉनिक आपण ज्याला म्हणू शकू ते हे सोनं असतं. त्यामुळे लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे त्याची नर्वस सिस्टीम. कारण सगळ्या गोष्टींशी, सगळ्या नवीन वातावरणाशी अडॉप्ट करायला, अडॅप्शन त्याचं जे वाढायला पाहिजे तर ते सगळं सुधारण्याकरता आपल्याला सोन्याची खूप जास्त मदत होऊ शकते. हे आयुर्वेदाला त्या काळातही माहिती होतं. आणि म्हणून लहान मुलांना सुवर्णप्राशन जे आहे ते करायला सांगितलेलं आहे. आणि अगदी जन्म झाल्यानंतर आईच्या दुधाच्या आधी सुद्धा हे सोनंच आठवायला पाहिजे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर याच्यातनं मला वाटतं प्रत्येकाला कळू शकेल की सुवर्ण किती महत्त्वाचं आपल्याकडे
सांगितलेलं आहे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये. बिलकुल. मॅम, सुवर्णप्राशन दिल्याने बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कसा बदल होतो किंवा कशी ती वाढते त्या संदर्भात जरा सविस्तर सांगाल? नक्की. बघा कसं आहे की कुठलंही आपल्यावरती जेव्हा आक्रमण होतं तेव्हा त्या गोष्टीशी भांडायची आपली ताकद असली पाहिजे आपल्या शरीराच्या आतल्या प्रत्येक सेलची. आणि एस्पेशली जे आपल्या इम्युनिटीच्या सेल्स असतात त्या सगळ्यांना तर त्याची खूप मदत होते सोन्याची. आणि त्यामुळे आपण काहीही जेव्हा कुठल्याही इन्फेक्शनला सामोरे जातो तेव्हा आपलं असं बघण्यात येतं की ज्या मुलांना लहानपणापासून सुवर्णप्राशन केलं जातं त्यांना वारंवार किंवा वरचेवर इन्फेक्शन्स जे आहेत ते होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती जर काय सुवर्णप्राशन दिलं गेलं तर नॅचरली म्हणजे याच्यावरती रिसर्चसुद्धा काही चालू आहेत. पण आपल्याला प्रत्यक्षात जसं कारल्यामध्येच आत्मसंतुलन केंद्रामध्ये जेव्हा आपण मुलांना हे सुवर्णप्राशन देतो तर आत्तापर्यंत लाखो मुलांनी हे सुवर्णप्राशन केलेलं आहे. तर त्यांच्या आईवडिलांकडून आपल्याला हमखास हे म्हणजे फीडबॅक जो आहे तो मिळतो की आमच्या मुलांना नॉर्मल मुलांसारखं जे सर्दी, खोकला, ताप असे सगळे जे त्रास आहेत किंवा लूज मोशन्स पटकन होणं, अन्नपचन नीट न होणं वगैरे अशा प्रकारचे कुठलेही त्रास जे आहेत ते अशा मुलांमध्ये दिसत नाही. त्यामुळे आपल्याला जी इम्युनिटी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळते. एवढंच नव्हे तर आपण पाहिलं तर बरेचसे गोल्डचे सॉल्ट्स जे आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या आजारांमध्ये सुद्धा गोल्डचे सॉल्ट सध्या वापरले जातात आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला चिकित्सेच्या जगामध्ये दिसतोय. त्यामुळे नॅचरली याच्यावरती अजून काम करण्याची गरज आहे की आयुर्वेदाने सुवर्णाला जर का इतकं महत्त्व दिलं आहे तर ते कसं काय आपण एकूण आपण म्हणतो ना की औषधामध्ये त्याचा वापर जो आहे तो कशा प्रकारे अजून करता येऊ शकेल. बिलकुल. मॅम, सुवर्णप्राशन दिल्याने लहान बाळांच्या किंवा जे शिशु असतात त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेवर कसा परिणाम होतो, कसा बदल होतो त्याविषयी जरा सांगा. बघा कसं आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की पहिले 6 महिने म्हणजे जन्म झाल्यानंतर पहिले 6 महिने जर का बाळाला रेग्युलरली आपण सुवर्णप्राशन संस्कार केला तर बाळ एक पाठी होतं. आत्ताच्या काळामध्ये तर आपण बघतो आहोत की प्रत्येकाला म्हणजे अभ्यास जो आहे तो खूपच महत्त्वाचा करून टाकलेला आहे. पहिल्याच्या काळामध्ये कसं व्हायचं, स्तोत्रपाठ केले जायचे, वेदमंत्र पाठ केले जायचे, तर त्यामुळे एक पाठी असणं गरजेचं होतं. आत्ताच्या काळामध्ये खरं एक पाठी नसलं मूल तरी चालू शकतंय. पण अभ्यासाची पद्धत अशी बदलली आहे की प्रत्येकाला 90% वर स्कोर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक पाठी जर का बाळ असलं तर जर का तुम्ही क्लासमध्ये गेलात आणि काही तुम्हाला कॉन्सेप्ट समजवले गेले तर मग ते पटकन लक्षात राहिले, तुम्हाला स्मरणशक्ती व्यवस्थित राहिली तर नॅचरली तुमचे स्कोर्स जे आहेत ते जास्त चांगले होतील. म्हणजे आपण तेवढा करता सुवर्णप्राशन करावं असं म्हणत नाही, पण एकूणच बुद्धिवर्धना करता आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सुवर्णप्राशन नक्की करावं. आणि आपल्याकडला हा एक्सपिरियन्स आहे की लहान मुलांना जर का सुवर्णप्राशन केलं गेलं तर ते खरोखरी एकपाठी होतात. एकदा आयुष्यात ऐकलेली गोष्ट असते त्याच्याबद्दल जर का 4-5 वर्षांनी सुद्धा कुठे काही रेफरन्स आला तर ते लगेच त्यांना आठवून ते सांगतात की हा तेव्हा आपलं असंही बोलणं झालं होतं आणि तेव्हाच गोष्ट अशी अशी झाली होती. तर त्यामुळे रिकॉल करण्याची सुद्धा जी ताकद आहे ना ती या मुलांमध्ये खूप जास्त असते ज्यांना सुवर्णप्राशन केलं जातं. त्यामुळे नॅचरली मानसिकता, बौद्धिक क्षमता या सगळ्यांवरती याचा खूप चांगला परिणाम होताना दिसतो. आपली बुद्धी जेवढी जास्त व्यवस्थित काम करेल, आपलं विवेक जेवढं व्यवस्थित काम करेल, आपलं लॉजिक जो आहे ते जेवढं जास्त काम करेल तेवढं व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुद्धा खुलायला मदत मिळते. आणि त्यामुळे मानसिकता सुद्धा या मुलांची खूप पॉझिटिव्ह असते. म्हणजे कुठल्याही जर का आपण म्हणूया की कुठल्या स्पेसिफिक प्रॉब्लेममध्ये हे मुलं फसली किंवा काही त्यांना कुठल्या प्रॉब्लेमच्या सामोरे जावं लागलं तर त्यांचं त्याच्याकरता काम करण्याची सुद्धा जो अप्रोच आहे तो खूप वेगळा असतो असं प्रत्येक पालक जे आहे ते आपल्याला सांगतात. बिलकुल. मॅम, सुवर्णप्राशन हे कुठल्या वयोगटातल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे आणि त्याची वेळ काय असली पाहिजे, प्रमाण काय असलं पाहिजे? बघा सर्वप्रथम तर लक्षात ठेवा की नवजात शिशूला हे सुवर्णप्राशन द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी पहिलं जेव्हा बाळ श्वास घेतं त्याच्यानंतर आपलं पहिलं गोष्ट जी द्यायला सांगितलेली आहे ती सुवर्णप्राशन करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर आईचं दूध द्यावं असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर सपोज इमिजिएटली करणं शक्य नसलं तर निदान बाळाच्या जन्माच्या 4-5 तासात देता येत असलं तर अत्यंत उत्तम. आणि नाहीतर जेवढ्या लवकर आपण घरी जाऊन जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे सुवर्णप्राशन संस्कार तो जितक्या लवकर केला जाईल तेवढं जास्त बरं असतं. हे जे सुवर्णप्राशन संस्कार आहे हा वडिलांनी केलेला जास्त उत्तम असतो असं सांगितलेलं आहे. नसतील वडील त्यावेळेला उपलब्ध तर कोणीही घरच्या व्यक्तीने केला तर चालू शकतो. आता जे संतुलनचं सुवर्णप्राशन आहे ज्याला आपण बाल अमृत म्हणतो तर ते बाळाला डायरेक्टली जिभेवरती चाटवायला आपण सांगतो 1 चिमूट. आता हे फक्त स्वच्छ बोटाने आपल्याला बाळाच्या जिभेवरती चाटवायचं असतं. द्यायचं प्रोसेस एकदम सिंपल आहे.
त्याचं ॲब्झॉर्प्शन सुद्धा जे आहे ते जिभेवरूनच स्टार्ट होऊन जातं, कारण की त्याच्यामध्ये सुवर्ण आहे, केशर आहे, इतर वनस्पती आहेत की ज्या बाळाच्या एकूणच बौद्धिक क्षमता वाढण्याकरता आपल्याला मदत करू शकतात. तर त्यामुळे हे जे आहे द्यायला अत्यंत सोपं असतं. त्याचा डोस जो असतो तो अगदी मिलीग्रॅम्समध्ये असतो. म्हणजे आपण घरी जर का विचार केला की आपण मोजून बघू तर ते करणं काही शक्य नसतं. आणि त्यामुळे एखाद्या फार्मसीमध्ये व्यवस्थितरित्या तयार केलेलं जर का सुवर्णप्राशन आपल्याला देता आलं तर ते जास्त बरं असतं. आणि त्यामुळे संतुलनच्या फार्मसीमध्ये व्यवस्थित त्याच्यावरती रिसर्च करून कशा प्रकारे हे सुवर्णप्राशन संस्कार आपल्याला घरी उपलब्ध करून देता येईल इझिली, त्याच्याकरता म्हणून आपण खूप प्रोसेसेस ज्या आहेत त्या सगळ्या बघून आपण हे बालामृत तयार केलेलं आहे. घरी आपल्याला करायचं असलं तर सरळ 24 कॅरेटचं सोन्याचं कॉईन घ्यायचं असतं आणि मधामध्ये ते कॉईन जे आहे ते तुम्ही एखाद्या साहणेवरती व्यवस्थित जर का उगाळलं आणि साधारण आपल्याला मध जे असतं त्याच्यामध्ये ते सोन्याचे बारीक पार्टिकल्स दिसायला लागतात. एक 3-4 वेळे त्याच्यामध्ये घेतले रुपयाच्या आकाराचे तर, आणि मग ते जे मध आहे ते आपण जर का जिभेवरती चाटवलं सोन्यासकट तर घरच्या घरी सुद्धा हा सुवर्ण संस्कार जो आहे तो करता आपल्याला येऊ शकतो. पण जसं मी म्हटलं की हा जो बालामृत आहे हा व्यवस्थित तयार केलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये डोसचा आपल्याला विचार करावा लागत नाही. करेक्ट 24 कॅरेट आहे का ते बघावं लागत नाही, कारण की या सगळ्या गोष्टी लॅबमध्ये ऑलरेडी तपासलेल्या असतात. तर त्यामुळे सुवर्णप्राशन संस्कार जो आहे तो घरच्या घरी आपल्याला बालामृतच्या स्वरूपात करता येऊ शकतो. हा सुरू केला आपण नवजात शिशूला की कमीत कमी 5 वर्ष आपण बालामृतच्या स्वरूपात हे द्यायला सांगतो आणि त्याच्या पुढे किंवा साधारण 2 वर्षाचं वगैरे बाळ झालं की आपल्याला पंचामृताची फुल क्वांटिटी जी आहे ती बाळाला देता येऊ शकते. तर अशा वेळेला आपण संतुलनचं जे अमृत शर्करा आहे ते आपण नियमितपणे मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा घ्यायला सांगतो. साधारण वर्षभराचं बाळ झालं की 1-2 चमचे पंचामृत संतुलन अमृत शर्करा घालून सुरू केलं तर तुम्ही मुलांना देऊ शकता. आणि पुढे गरज पडली तर तुम्हाला हे बालामृत नंतर पूर्णपणे त्यांना संतुलनच्या अमृत शर्कराचंच तुम्ही पंचामृत जे आहे ते देऊ शकता. पण खरं प्रत्येकाने हे सुवर्णप्राशन जे आहे ते केलेलं उत्तम असतं. आपण बघितले राजा महाराजा वगैरे आपण पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये सोन्याच्या पात्रांमध्ये सगळं अन्न वाढलं जायचं. बिलकुल. ते कशासाठी? कारण की ह्याची जी मात्रा असते ती आपल्या पोटात जाण्याकरता त्या गोष्टींमध्ये जर का वापर केला गेला म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीच्या पात्रांमध्ये तर त्याची अगदी सूक्ष्म मात्रा आपल्या पोटामध्ये जात असते. आजच्या काळामध्ये आपण बऱ्याचशा लोकांना म्हणतो ना की तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिऊ नका, शक्य असलं तर तांब्याच्या बाटलीतलं पाणी प्या, किंवा घरामध्ये तुम्ही जे काही पात्र वापरत असाल ते चांगल्या स्टीलचं असलं पाहिजे. तर हे कशासाठी? कारण की या सगळ्या गोष्टींची सूक्ष्म मात्रा आपल्या पोटामध्ये जात असते. त्यामुळे चुकीची गोष्ट पोटात जाऊ नये म्हणून आपल्याकडे आपल्या ऐपतीप्रमाणे वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी वापरायला सांगितल्या गेल्या. तर स्फटिकाचं पात्र पहिले वापरलं जायचं किंवा सोनं चांदी. तर घरामध्ये शक्य असलं तर कमीत कमी चांदीचं तरी भांडं सगळ्यांनी वापरण्यामध्ये आपलं ठेवावं. आणि काही लोकांच्या घरात ज्यांना शक्य असेल त्यांना आपण इव्हन चांदीच्या भांड्यामध्ये सोन्याची पॉलिश तुम्ही करून ते भांडं वापरायला घ्या असा सुद्धा सल्ला आपण देतो. त्यामुळे सोनं घेण्याचे वेगवेगळे प्रकार असतात की जे आपल्याला आपण पॉसिबिलिटी जशी असेल तसं आपण ते वापरण्यामध्ये घेऊ शकतो. बिलकुल. मॅम, सुवर्णप्राशन करत असताना मधाचा उपयोग केला जातो लहान मुलांसाठी आणि तुम्हीही आता नमूद केलं. मात्र आधुनिक वैद्यकामध्ये अनेक मतभेद आहेत की लहान मुलांना मध द्यायचं किंवा नाही. तर सुवर्णप्राशन करताना आणि खास करून मध देताना काय खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे? बघा, सगळ्यात पहिले तर कसं आहे की मध जे आहे ते चांगल्या प्रतीचं घ्यायला पाहिजे, चांगल्या सोर्सकडून घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे करेक्ट मध जर का मुलांकरता वापरलं गेलं ते उलट उत्तम आहे. म्हणजे आता आयुर्वेदामध्ये सांगितलं की पहिलं सुवर्णप्राशन जे करतो त्याच्यामध्ये थोडं तूप आणि थोडा मधाचा वापर केला गेला पाहिजे. त्यामुळे मध आयुर्वेदाच्या मताने तर खरं उत्तमच असतं बाळांकरता. आता त्यातल्या त्यात आत्ता जे काही सांगतात आहे की मधामुळे काही इन्फेक्शन्स वगैरे होऊ शकतात ते, तर आपण एक तर चांगल्या प्रतीचं मध वापरलं तर प्रॉब्लेम काहीच नसतो. त्याच्यानंतर स्वच्छतेची काळजी जी आहे ती मधामध्येच नव्हे तर इतर सुद्धा जागी आपल्याला घ्यावीच लागते. त्यामुळे मधातनच तो फक्त दोष येतो असं नाही आहे. उलट तुम्ही जर का व्यवस्थित सर्च केलं तर तुम्हाला जाणवेल की मधातनं बॉट्युलिझम नावाचा आजार होतो असं सांगितलं जातं. तर बॉट्युलिझमचा हा जो आजार आहे तो बऱ्याचशा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. म्हणजे घरामध्ये जर का धूळ असली त्यात सुद्धा याच्यावरती आपल्याला बॉट्युलिझम होण्याचे चान्सेस असतात. तर भारतासारख्या जागी तर आपण प्रत्येक सरफेस क्लीन पण ठेवू नाही शकत आहे ना. तर त्यामुळे मध देण्यामध्ये हरकत काहीच नाहीये असं मला वाटतं. नक्कीच. मॅम, मधाविषयी आणि तुपाविषयी देखील मला अजून एक प्रश्न पडलेला आहे. मात्र त्याआधी आपल्याला एक कॉल आलेला आहे. पनवेलवरून अमोल बोलतायत. नमस्कार अमोल, आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये. आपला प्रश्न विचारा.
नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की छोटा मुलगा आहे, आता 2 महिने झालं, त्याला किती प्रमाणामध्ये सोन्याचं हे दिलं पाहिजे? अच्छा अच्छा. सुवर्ण. बघा सर, कसं आहे की सोनं जे आहे ते रसायन आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादं सिरप घ्यायचं झालं तर लहान मुलांना आपण 1/4 टीस्पून देतो, थोडं वजन वाढलं, वय वाढलं की आपण अर्धा, मग 1 चमचा असं वाढवतो. रसायनांचं तसं नसतं. रसायनांचं मात्रा एक तर खूप कमी लागते आणि त्याला खूप काही कमी जास्त करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे जसं आपण बालामृत आहे ते 1 चिमूट द्यायला सांगतो, ते सुरुवातीपासून 5 वर्षाच्या वयापर्यंत आपण 1 चिमूटच ते बालामृत जे आहे ते मधाबरोबर द्यायला सांगतो. आता अमृत शर्करासुद्धा जे आपण आत्ता बोललो आहोत तर ते 1 चमचा अमृत शर्करा जी आहे ती खरं वर्षभराच्या वयापासून अगदी 80-85 वर्षाचे आजोबा आजी असले तरीसुद्धा त्यांना तो 1 चमचा अमृत शर्कराचं प्रमाणच आपण सांगत असतो. त्यामुळे रसायन असलं खरं तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण सतत बदलावं लागत नाही. त्याचं कमीत कमी मात्रा जी असते अगदी मिलीग्रॅम्समध्ये सुद्धा ती सुद्धा आपल्याला पुरत असते आणि त्यामुळे ती वाढवायची नसते. तर तुम्ही तुमच्या मुलाला संतुलनचं बालामृत जे आहे ते नियमितपणे द्यायला सुरू करा, त्याचाही त्याला फायदा दिसू शकेल. आणि पंचामृताची रेसिपी जी आहे ते माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यावरती अमृत शर्करा घालून पंचामृत कसं तयार करायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ती तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मुलांना ते सुद्धा द्यायला सुरू करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा घ्या. म्हणजे लोक जेव्हा हे अमृत शर्करा घ्यायला सुरू करतात तर साधारण एक 4 ते 5 महिन्यामध्ये इतका फरक पडतो ना. सोन्याचा आपण आता बुद्धिमत्ताविषयी वगैरे बोलतो आहोत, पण जे सोनं आहे त्याच्याने कॉम्प्लेक्शनसुद्धा सुधारतं, वर्णसुद्धा जो सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे तेज जे आहे सोन्याचं आपल्याला बाहेर दिसतंय. आपण म्हणतो ना की सोनं पाहिलं की कसं दीपमान असतं ना, ते एकदम दैदिप्यमान. तर तशी जी चमक आहे ना ती चेहऱ्यावरती सुद्धा येते, डोळ्यांमध्ये येते, केस त्याच्याने सुरेख होतात. तर एकूणच सगळा मानसिक उत्साह वगैरे सगळ्यात त्याच्याने चेंज होत असतो. तर त्यामुळे साधं अन्न म्हणून जे आपण औषध वापरतो तर तसं आपण पंचामृत जे आहे हे अन्न आहे पण औषधासारखं जाऊन शरीरामध्ये काम करतं. तर हे आपण जेवढं वापरून बघू ना तेवढा त्याचा आपल्याला फरक जो आहे तो आपल्या आरोग्यावरती होताना दिसतो. बिलकुल. मॅम, मगाशी आपण मधाबद्दल बोललो, तसं मला तुपाविषयी देखील प्रश्न पडलाय. तुपात देखील सोनं घोळून ते सुवर्णप्राशन तयार करून दिलं जातं. तर तुपाचा उपयोग करताना पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे आणि तुपाचं प्रमाण किती असलं पाहिजे? बघा, अगदी नवजात शिशु असलं तर आपण साधारण त्याला 1 अंशतमांश चमचा जो आहे म्हणजे 1/8 स्पून तेवढं त्याला तूप आपण देऊ शकतो. पण नॅचरली सोनं उघळायला तेवढं तूप काही लागत नाही. तुम्ही 2-3 थेंब तुपाचे, 1 थेंब मधाचा घेतला आणि त्याच्यामध्ये सोनं उगाळून दिलं तरीही ते चालू शकतं. तूप जे आहे ते अगदी लहान मुलांना द्यायला हरकत कुठलीही नसते. उलट आपल्याकडे तर ब्रह्मलीन घृत म्हणून आहे, ते आपण अगदी मुलांना लहान वयापासून द्यायला सांगतो. म्हणजे साधारण आपण म्हटलं की जसं मूल लहान जन्माला येतं तर त्याला प्रत्येक गोष्ट एकदम पटापट सवय लागत नाही, म्हणून आपण हे याच्याने द्यायला सांगतो, क्रमबद्ध पद्धतीने. तर सुरुवातीला आपण जसं बालामृत सुरू केलं तर 8 दिवसांनी आपण बाळगुटी सुरू करायला सांगतो आणि साधारण 10-15 दिवसाचं मूल झालं की त्याच्यानंतर आपण ब्रह्मलीन घृत सुरू करायला सांगतो. तर अगदी थोडं हे तूप तुम्ही जे आहे ते अगदी देऊच शकता बाळांना. तुपाला कुठलीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा वयोमर्यादा नाही आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवावं. इवन जेव्हा सर्दी खोकला वगैरे होतो तेव्हा संतुलनचं जे सीतोपलादी चूर्ण आहे ते सुद्धा आपण लहान मुलांना द्यायला सांगतो. त्याच्यात सुद्धा तूप आणि मध जर का घालून दिलं तर मुलांना घेणं सोपं जातं. इवन मधाबद्दल सुद्धा जर का तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मधाबद्दल सुद्धा मी प्रॉपर पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. मध चांगलं कसं ओळखावं, कुठल्या प्रकारचं मध घ्यावं आणि त्यामुळे संतुलनचं जे मध आहे ते अगदी लहान वयापासून केवढ्या तरी लाखो मुलांनी आत्तापर्यंत घेतलेलं आहे. आणि अगदी आपण म्हणतो ना की निशंक राहा, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, ह्याचा कुठलाही त्रास मुलांना होत नाही. तर माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा मी अगदी लहानपणापासून जन्म झाल्यापासून मध आणि तूप आणि हे दिलेलं आहे, सोनं, आणि अक्षरशः त्यांची प्रकृती आणि सगळं जे आहे ते त्याच्यामुळे खूप उत्तम राहतं. तर प्रत्येकाने आयुर्वेदातल्या सगळ्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन केलं तर त्याचा फायदा आपल्याला पुढे भविष्यामध्ये नक्की दिसतो. नक्कीच. मॅम, सुवर्णप्राशन देणं खरं तर सगळ्यांनाच परवडेल असं नाही आहे, कारण सुवर्णप्राशन म्हणजे सुवर्ण असलंच पाहिजे त्यामध्ये. मात्र तरी देखील माझा प्रश्न असा आहे की सुवर्णप्राशनाला काही सबस्टिट्यूट आहे का, की इफेक्ट सेम सुवर्णप्राशनाचा असेल मात्र दुसरं कुठला धातू वापरून किंवा दुसरं कुठलं आयुर्वेदातील औषध वापरून आपण सुवर्णप्राशनचा इफेक्ट होईल असं काहीतरी औषध देऊ शकतो का लहान मुलांना?
खूपच चांगला प्रश्न आहे. कसं आहे, नॅचरली सुवर्णाला तोड काही नसते, म्हणजे त्याला आपण विचार केला की त्याला रिप्लेस करू तर तशी शक्यता बिलकुल नसते. पण तरीसुद्धा सुवर्णप्राशनाचे वेगवेगळे आपल्याला हे घेता येऊ शकतात. तर तसं तुम्ही सुवर्ण संस्कारित जल आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये सोनं वापरलं जात नाही, पण सोन्याचा संस्कार त्या पाण्यावरती होतो. त्यामुळे वर्षोनवर्ष आपण 1 ग्रॅम पत्रा जर का सोन्याचा करून घेतला आणि तो जर का आपण नियमितपणे वापरला तर त्याचं जे फायदा आहे तो प्रत्येकाला नक्की मिळतो. कमी जास्त प्रमाणामध्ये असेल, पण सुवर्णाचा हा वापर जो आहे तो प्रत्येकाने नक्की करून पाहावा असं मला वाटतं. आणि दुसरं आपल्याकडे सांगितलेलं आहे ते म्हणजे सोन्याचे दागिने घालणं. तर निदान ते आपल्याला करता येत असेल की 23 कॅरेटचं वगैरे आपण कुठला तरी दागिना नक्की अंगावरती ठेवला तर त्याचाही आपल्याला थोडा फायदा जो आहे तो नक्की मिळतो. नक्कीच. आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. आपल्याला पनवेलवरून अक्षय बोलतायत. नमस्कार अक्षय, साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम की जन्म झालेल्या बाळाला, म्हणजे नुकता जन्म झालेल्या बाळाला आपण सुवर्णप्राशन दिलेलं चालेल का? आणि सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णप्राशन आहेत, तर आपल्याला कसं समजेल की कोणतं सुवर्णप्राशन किंवा काय नाही? आपल्याला जर शुद्ध, म्हणजे आपण बोलतो की शुद्ध म्हणजे सोन्याचं सुवर्णप्राशन दिलेलं झालं तर कोणत्या प्रकारचं शुद्ध सोनं काय ते कसं कळेल आपल्याला? त्या प्रकारचं कोणतं सुवर्णप्राशन दिलं? बिलकुल. अक्षय, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. त्यांचे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की नुकतंच बाळाचा जन्म झालेला आहे तर त्याला सुवर्णप्राशन दिलेलं चालेल का? आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णप्राशन उपलब्ध आहेत, तर नेमकं कुठलं दिलं पाहिजे? असे 2 प्रश्न आहेत. अच्छा, बघा सर, खरं तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की बाळाचा जन्म झाला की नाळ सुद्धा कापण्यापूर्वी वडिलांनी बाळाला सुवर्णप्राशन करावं. कॅन यू इमॅजिन, म्हणजे किती त्याचं इम्पॉर्टन्स असेल की आई आणि बाळामधले असलेली नाळ आहे ती कापण्यापूर्वी सुवर्णप्राशन संस्कार सांगितलेला आहे. त्यामुळे नॅचरली त्याची सेफ्टी आहे, त्याच्याबद्दलची ॲडवाईस आहे आणि असंख्य मुलांनी हे केलेलं आहे, तर त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला दिसतोच आहे. त्यामुळे तुम्ही निशंक मनाने सुवर्णप्राशन करू शकता. आता ह्याच्यामध्ये म्हणून काय आहे, आता संतुलनच्या फार्मसीमध्ये सगळे प्रॉडक्ट्स आपण तयार करतो आणि त्यामुळे बालामृत हे सुवर्णप्राशन आहे आपल्या संतुलनचं. त्याच्यामध्ये डोस जो आहे तो व्यवस्थित आहे. नॅचरली आपल्याकडे स्वतःची लॅब आहे, त्याच्यामध्ये सगळं त्याची गुणवत्ता जी आहे ती बघितली जाते आणि त्यामुळे सुवर्णप्राशन करायचं असेल तर संतुलनच्या बालामृत सारख्या एखाद्या चांगल्या प्रॉडक्ट करणंच तुम्हाला जे आहे ते करायला पाहिजे. आता बाजारामध्ये बघा, एकदा काही गोष्ट फेमस झाली की बरेचसे लोक ते बनवतात, पण नॅचरली आपल्याला ते गुणवत्ता कोणाची चांगली आहे ते बघूनच आपल्याला करावं लागतं. तर मला असं वाटतं की निशंक तुम्ही संतुलनचं बालामृत जे आहे ते सुवर्णप्राशन म्हणून बाळाला नक्की देऊ शकता. ह्याच्याही बद्दलचा प्रॉपर व्हिडिओ विथ सगळं दाखवून मी यूट्यूबवरती केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघू शकता. बिलकुल मॅम, खरं तर सुवर्णप्राशन या विषयावर खूप छान चर्चा आज आपली झालेली आहे आणि तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सामच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलंय, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.